हॅलो फ्रेंड्स, आस्वाद रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कोथिंबीरच्या वड्या। मी येथे 2 जोड्या कोथिंबीर स्वच्छ निसून पाण्याने धुवून घेतली आहे व ती निथळत ठेवायची आहे एका चाळणीत। आता आपण ती बारीक चिरून घ्यायची आहे। आता आपण वड्यासाठी लागणारा मसाला घेऊयात। यामध्ये जिरे, ओवा, लसूण आणि मिरच्या या सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे व त्याची पेस्ट करायची आहे। आजकाल बाजारामध्ये कोथिंबीर ही खूप स्वस्त भेटत आहे। आता आपण हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। मसाला जास्त बारीक करायचा आहे। हा झाला आपला मसाला तयार। आता आपण चिरून ठेवलेली कोथिंबीर त्यामध्ये बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, व बाजरीचं पीठ आपण त्यात टाकायचे आहे। त्यामध्ये आपण हळद, लाल तिखट जास्त नाही घालायचे, थोडंच घालायचे कारण आपण मिरच्या घातल्यात त्यात, व आपण केलेला वड्यासाठी मसाला। हे सर्व साहित्य आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे व यात पाणी जास्त घालायचे नाही आहे। थोड्याफार पाण्यातच आपण हे मळून घ्यायचं आहे, कारण कोथिंबीर वल्ली असताना त्या कोथिंबीरीचं जे पाणी असतं त्यामध्ये व जसे लागेल तसे आपण त्याच्यामध्ये बाजरीचं व ज्वारीचं पीठ ॲड करायचे। मी इथे आता एक चाळण घेतली आहे, त्यामध्ये त्या चाळणीला तेल लावून ठेवलं आहे। आपण बघू शकता पीठ किती छान झालं आहे। आता आपण तेलाचा हात लावून अशा वड्या तयार करून घ्यायच्यात। तुम्ही लागलं तर तुम्हाला गोल आकाराच्या तुम्ही करू शकता। मला अशा आवडतात म्हणून मी या पद्धतीने केल्यात। सर्व पिठाचे आपण अशा प्रकारे मुटकुळे तयार करून घेणार आहोत। आमच्याकडे याला मुटकुळे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण आता या प्रकारे सर्व मुटकुळे तयार करून घेतले आहेत। आता एका पॅनमध्ये पाणी गरम करायचे व त्यावर ही चाळण आपण ठेवायची आहे व त्यावर झाकण ठेवायचे आहे। आता हे 20 मिनिटे आपण चांगल्या प्रकारे वाफळून घ्यायचे आहेत। एका पॅनमध्ये तेल कडकडीत गरम करायचे आहे। आता आपण वाफळून घेतलेल्या वड्यांचे असे आपल्याला बारीक बारीक काप करायचे आहेत या प्रकारे। आता ह्या सर्व काप आपण गरम तेलामध्ये सोडायचे आहेत। तुम्ही बघू शकता वड्या किती छान खरपूस भाजल्यात ते। वड्या या भाजताना आपण मंद आचेवर भाजायच्यात, म्हणजे मीडियम आचेवर, जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही गॅस करायचा नाही आहे। ह्या झाल्या आपल्या वड्या तयार। तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा व सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू, बाय।